छोटा हात का मानव देह, भगवान ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. जन्म कशासाठी आहे? खाई लेव, पी लेव, लुई लेव यासाठी जन्म दिले का? नाही. जन्माला या, देवाचं नामचिंतन करा आणि मग म्हणावं लागेल आपल्याला, जन्मा आलो त्याचे, आजी फड झाले साचे, तुम्ही सांभाळिले समती, भय निरसली खंती. 100 वर्षाचं आयुष्य आपल्याला दिलं आहे ना, तर आपण त्या प्रभू परमपित्याचं नामचिंतन केलं पाहिजे. अहो, पंढरपुरामध्ये माझे संत महात्मे गेले तर ते सुद्धा धन्य झाले. कान्होपात्रे मातेने पांडुरंगाची भक्ती करावी. कोण होती कान्होपात्र माहितीये का? तिचं सुद्धा देह पवित्र झालं. एक वेश्येची मुलगी. कोण होती? वेश्याची मुलगी होती, पण तिने देवाची भक्ती निष्ठेने केली. निष्ठावंत भावभक्ताचा स्वधर्म. संत महात्म्यांनी देवाची भक्ती करत असताना निष्ठा ठेवली, निष्ठी केली नाही. पण आपलं सध्याला काय झालंय? हा बाबा आला आणि त्याने कधी सांगितलं की महादेवाच्या मंदिरावरती 1 लोटा जल कधी आपण टाकला तर आपलं भलं होतं, आपलं कल्याण होतं. लगेच त्या बाबाचं ऐकून घेतो आपण. एक अर्धा बाबा येतो आणि सांगतो की माझं कधी टीव्ही वरती भाषण किंवा माझं प्रवचन चालू राहिलं तर 1 ग्लास भरून टीव्ही समोर ठेवून द्यायचं. म्हणजे त्या बाबाचं नाव निर्मल बाबा. त्याचं सुद्धा आपण ऐकलं. 750 वर्षापासून ज्ञानोबाराय, तुकोबाराय, आणखीन सर्व संत मांडियाडीने आपल्यासाठी अभंगांची रचना करून ठेवली. त्यांच्या विचारांवरती आपण चालत नाही. फक्त कीर्तनकार कीर्तनाला येतो, अभंग घेतो, 2 तास काय मिठू बोलायचं बोलून घेतो आणि चालला जातो. पण कीर्तन सप्ताह गावामध्ये कशासाठी असतो माहितीये का? की आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, त्याच्यासाठी एक कीर्तन वगैरे ठेवले जातात. सध्या तर सप्ताह ठेवत असताना परिवर्तन महत्वाचं आहे, गैरवर्तन व्हायला नको. विठला विठला कान्होपात्रे मातेने भक्ती केली तर ती सुद्धा धन्य झाली. चोखोबरायांना अधिकार होता नाही मंदिरात जायचा, तर चोखोबरायांनी देवाचं नामचिंतन केलं, त्यांचा देह पवित्र झाला, त्यांच्या हाडं विठ्ठल विठ्ठल बोलायला लागले. अहो, चोखोबरायांनी असं नामचिंतन केलं तर चोखोबरायांच्या घरी देव कामधंदा करण्यासाठी सुद्धा आला. काय केला कामधंदा? चोखोबाची बहीण झाला शारण धरू आणि बहिणी उघडा दार हाका मारी. चोखोबरायांच्या पत्नीचं बाडात पण त्या देवाने केलं. नाथ बाबांनी असं नामचिंतन केलं देवाचं, तर नाथ बाबांच्या घरी सुद्धा देव पाणी भरण्यासाठी आला. कावडीने पाणी, चक्र पाणी वाहे आणि अनन्य भक्ती भावे निडा वंदित्यांचे पाय ओवाळू आरती श्री स्वामी एकनाथ. नाथ बाबांच्या घरी कावडीने पाणी भरलं. कोणी? पांडुरंग परमात्मा. मग अगोदर माझ्या नाथ बाबांनी देवाला मंदिरात नाही पाहिलं, नाथ बाबांनी देवाला गाढवामध्ये पाहिलं. कुठं पाहिलं? गाढवामध्ये नाथ बाबांना देव दिसला. नामदेव रायांना माझा देव कुत्र्यात दिसला. हो, कुठं दिसला? मंदिरात नाही दिसला, कुत्र्यात देव दिसला. पण आपल्याला माणसात देव दिसत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. संत महात्म्यांना देव दिसला कुठं? जीवामध्ये. जीव हा शिव आहे. हे करी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमान मन. आपण देवाचं नामचिंतन करत असणार, देवाची भक्ती करत असणार आणि आपल्या हातून कधी कर्म वाईट होत असणार तर देव आपल्याला भेटणार नाही. भेटणार का देव आपल्याला? इकडं कर्म वाईट करायचे आणि तिकडं पंढरपूरच्या वाऱ्या करायच्या आणि लोकांना सांगायचं एवढ्या माझ्या वाऱ्या झाल्या, अरे तुझं कर्म किती चांगलं. देवाच्या नामाला कर्माची जोड चांगली असावी लागते, तेव्हा देव आपल्याला प्रसन्न होतो.
नाहीतर रोज मंदिरात जा. मंदिरात कधी तुम्हाला त्या मूर्तीमध्ये देव दिसत असणार आणि जो माणूस जिवंत आहे, जो जीव आहे, त्याच्यात कधी तुम्हाला देव दिसत नसणार, तर तुम्हाला देव दर्शन देणार नाही. हा खरा देव कुठं आहे? तुकोबरायांनी वर्णन केलंय. देव आहे, देव आहे आणि हृदय मंदिरी शोधली पाय. हृदयाचं मंदिर करा आणि त्याच्यामध्ये देव आहे. अहो सध्याला झाला असं आहे, आपल्या घरापुढं नुसता कधी भिकारी आला, आपण त्याला भीक तर काही देत नाही, पण शिवीगाळ करून त्याच्या आत्म्याला दुखवल्याशिवाय आपण राहत नाही. हा भीक द्यायची नसेल ना तर देऊ नका, पण शिवीगाळ करून त्याच्या अंतःकरणामध्ये जो देव बसलाय त्याला दुखवू नका. विठला देव आहे तरी कुठं? मंदिरातला देव फक्त कलियुगामध्ये आधार आहे. काय आहे? आधार आहे. मंदिरामध्ये तुम्हाला देव भेटणार नाही, देव दिसणार नाही आणि देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही. किती जरी अगरबत्त्या आणि किती जरी तुम्ही नारळ रात्रंदिवस फोडले तरी तो मंदिरातला देव तुम्हाला दर्शन देणार नाही प्रसन्न होणार. असं बोट वरती करा बरं कोणीतरी की मंदिरातल्या देवाने दर्शन दिलं. वा दिलं का दर्शन? मंदिरातला देव कशासाठी माहितीये का? जो घरी जिवंत आई वडिलांना आई म्हणत नाही, जो वडिलांना वडील म्हणत नाही, भावाला भाऊ म्हणत नाही, बहिणीला बहीण म्हणत नाही, माणसाला माणूस म्हणत नाही, आणि तो कधी रोज रात्रंदिवस मंदिरामध्ये जात असणार, त्या मूर्तीची पूजा करत असणार, त्याच्यासाठी त्याला सांगावं लागतं की अरे बाबा, तू जेवढं या मंदिराच्या देवाचं महत्व तुला माहितीये ना, तेवढं जिवंत माणसाचं आणि घरात रुक्मिणीसारखी आई आहे, विठ्ठलासारखा बाप आहे, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांचंही तेवढंच महत्व आहे जेवढं त्या मंदिरातल्या देवाचं आहे. अगोदर बहिणीला बहीण म्हण, भावाला भाऊ म्हण, आईला आई म्हण आणि वडिलांना वडील म्हण. तुला मंदिरातल्या देवाची भक्ती करायची गरज पडणार नाही पडणार. नाहीतर रोज मंदिरात जा आणि घरी आई वडिलांच्या कमरेत लाता द्या. देणार का देव दर्शन तुम्हाला? देणार का? असे बरेच लोक आहेत की पंढरपूरच्या वाऱ्या करता, देवाचं चिंतन करता आणि घरी बहिणीला बहीण म्हणत नाही. 6-6 महिने 1-1 वर्ष त्या बहिणीसोबत ते बोलत नाही. प्रसन्न होणार का देव त्यांच्यावर? नाही, देव प्रसन्न होणार त्यांच्यावर. आणि मला तरी वाटतं जो घरी आईला आई म्हणत असणार, बहिणीला बहीण म्हणत असणार, तो व्यक्ती नाही जरी म्हणतो विठ्ठला 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 विठ्ठला. देवाची भक्ती करतोय ना, वाईट कर्म करणाऱ्यांना सांगून जाणार, त्यांना वाटतं की आमच्यावरती कोणाचं लक्ष नाही, पण तो देव सर्व पाहणारा तो बसलेला आहे. महाराज सांगता ना, ओ मेरे मालिक के दरबार में सब लोगों का खाता. काय सांगताय? ते कर्म कोणाला चुकणार नाही, ना साधूला चुकत, ना संतांना चुकणार, ना गृहस्थ्याला चुकणार. क्या साधू क्या संत गृहस्थी, क्या राजा क्या रानी, उसकी बही में लिखी हुई है सबकी. सब लोग कहलाता मेरे मालिक के दरबार में सब लोगों का
को कबड्डी कम नहीं देता, किसी को दमड़ी जाता, इसीलिए वो सब गाँवों का नगर सेठ कहलाता। मेरे मालिक के दरबार में सब लोगों देव श्रीमंती सुद्धा देऊन टाकतो माणसाला. देव आपल्याला चांगल्या प्रकारे सौंदर्य सुद्धा देऊन टाकतो. देव आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञान सुद्धा देऊन टाकतो. पण या तिन्ही गोष्टींचा कधी माणसाला अहंकार झाला तर तो तात्काळ घेतल्याशिवाय सुद्धा राहत नाही. त्याचं नाव देव आहे. म्हणून माणसाने श्रीमंतीचा अहंकार करायला नको. सौंदर्य चांगलं दिलं असेल तर सौंदर्याचा सुद्धा अहंकार करायला नको. माणसा भरपूर काही ज्ञान दिलं असेल तर त्याचा सुद्धा अहंकार करायला नको. श्रीमंती भरपूर दिली तर बऱ्याच लोकांना त्या श्रीमंतीचा अहंकार होतो. आणि गल्लीत चालताना असं चालतात ते मी आणि मन सारखा कोणीच नाही. ओ तू सारखा कोणी नाही. निस्ता तुना एक जरी खटका उपाड दिला तर तुना सारखा भिकारी सुद्धा कोणी नाही. बस स्टँडवर तुला भीकच मागणी पडी. हा देव आहे तो. सकाळ दुपार आणि संध्याकाळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागू आहे. माणसाने त्याचा अहंकार करायला नको. फक्त आपण 2 दिवसासाठी जन्माला आलो आहोत. मग कसला अहंकार करायचा. तुकडोजी महाराज सांगता ना, 2 दिवसाच्या दुनियेत तू रे पावना, बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा. सूर्य पहाटेच्या संध्याकाळी मावळे, खेळ परमेश्वराचे जगावे गडे. दे सोडून तू अहंपणा, बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा. बोल गर्वाचे बोलू नको रे पुन्हा. सकाळ दुपार आणि संध्याकाळ ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये लागू आहे. सकाळ झाली की दुपार होणारी आहे आणि दुपार झाली की संध्याकाळ होणार आहे. मग माणसाने श्रीमंतीचा सुद्धा अहंकार करायला नको. माणसाने सौंदर्याचा सुद्धा अहंकार करायला नको. सौंदर्य माहितीये का. श्रीदेवीचं कसं सौंदर्य होतं माहितीये तुम्हाला. आणि ज्याला देवाने चांगलं सौंदर्य दिलंय ना तर तो आरशा पुढे 1-1, 2-2 तास बराच आई टुपणी पुढे लाव, ती टुपणी पुढे लाव, ते पावडर नडबड लाव. पण त्याला माहिती नाहीये निश्चित कॅबिननी एक जरी पट्टी उपाडी तरी आपली भाऊबंकी सुपर नकानी वय जाई. समजी राहीन ना. सुपर नकानं नाक काय करेल होत. काय करेल होत. कापून टाकलेलं होतं. मग या कॅबिननी एक पट्टी उपाडी तर सुपर नकानी भाऊबंकी आपले करी टाकसतो देव. म्हणून सौंदर्याचा अहंकार करू नका. श्रीदेवी माहितीये ना तुम्हाला. श्रीदेवी. हा श्रीदेवी माहिती ना. हा श्रीदेवी माहिती नाही. पिक्चर पाहत नाही तुम्ही. तिच्यासारखी सौंदर्यवान होती नाही पण तिना जीव कोठे गया माहितीये का. आंग दवाना टप मा कोठे मरणी ती. बाथरूम मा मरणी. आंग धोवाना टप मा मरणी ती श्रीदेवी. म्हणून माणसाने सौंदर्याचा अहंकार सुद्धा करायला नको. सौंदर्य आणि भरपूर काही देवाने 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखगत असतील आणि एवढं काही ज्ञान दिलं असेल आणि त्या ज्ञानाचा कधी माणसाला अहंकार होत असणार तर ते ज्ञान सुद्धा काही कामाचं नाही आहे. असे भरपूर लोक आहे की त्यांना ज्ञानाचा अहंकार झाला आणि तेच लोक गल्ली सुद्धा अंगण झाडायला लागून गेले. हुशार लोक अंगण झाडताय. मग आपण म्हणतोस का रे बापू आव तर गण हुशार होता मग अंगण का ब झाडी राहणार. तुम्हाला माहिती नाही का त्यांना खटका उपाडा बवा देवनी. भरपूर ज्ञान होतं पण अज्ञानी करी टाका त्याला. म्हणायचा त्याला अहंकार होता की माझा सारखा ज्ञानी कोणी नाही आहे. माझ्यासारखा गावामध्ये पाटील कोणी नाही आहे. माझं ज्ञान घेण्यासाठी बाहेर गावाचे लोक येतात. एवढा अहंकार त्याला.
पण तो ज्ञानी माणूस एक दिवस लोकांना अंगण झाडताना दिसतो आणि मग ते तात्या बापू म्हणता आऊ अंगण का बजाडी रायना मग बागेस कनी एक जण सांगत येना खटका उपाडेल छे म्हणून ज्ञानाचा सुद्धा माणसाने अहंकार करायला नको. वैकुंठवासी बाबा महाराज सातारकरांनी सांगितलेलं आहे ज्ञान भरपूर असेल पण ज्ञानी माणसाजवळ कधी दुसऱ्याबद्दल अंतःकरणामध्ये दया नसेल, क्षमा नसेल, शांती नसेल, प्रेम नसेल तर त्याचं ज्ञान काही कामाचं नाही आहे. त्याच्या ज्ञानाला आक्काडी लावा. काय लावा? आक्काडी लावा. हा इकडं तुकोबराय सांगता की ज्याच्या मुखामध्ये हरीचं नाव नाही आहे, की ज्याच्या सुखामध्ये हरीचा भक्तच कोणी नाही आहे, हरीचा दासच कोणी नाही आहे, तर त्याच्या सुखाला सुद्धा आग लावा, त्याच्या मुखाला सुद्धा आग लावा. आगीला गोतया सुखा जेने हरी नाही हे मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राव चित्ती. पांडुरंगाला सांगितलं की पांडुरंगा मला सौंदर्य सुद्धा देऊ नको, मला ज्ञान सुद्धा देऊ नको, मला धन सुद्धा देऊ नको, मला तुझं नामचिंतन केल्यानंतर मुक्ती सुद्धा देऊ नको. जडो ते समूढ धन संपत्ती उत्तम ते काही देऊ नको, फक्त मला काय दे, कंठामध्ये तुझं नामचिंतन दे. तुकोबाराय पांडुरंगासमोर उभे राहिले आणि म्हणले कंठामध्ये ताल दे तुझे गीत गाता यावे असे वरदान दे, असे वरदान दे. मायेरसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे, अशी एक गाय दे. कंठामध्ये ताल दे तुझे गीत गाता यावे असे वरदान दे, असे वरदान दे. त्यामध्ये माड दे, हातामध्ये टाळ दे, देवा एक तरी अशी सुंदर संध्याकाळ दे, संध्याकाळ दे. तुकोबाचा विना दे, तुकोबाचा विना दे, ज्ञानी याची करुणा दे, तुझ्या पायी मृत माता मरण दे, असे वरदान दे, असे वरदान दे, असे वरदान. तुकोबरायाने देवाकडे मागत असताना हे मागितलं की कंठामध्ये ताल दे तुझे गीत गाता यावे असा. आपण देवाकडे मागत असताना काय मागतो माहितीये का? की देवा आम्हाला आमच्या मुलांना सुखी ठेव. आणि मुलं सुद्धा मागतात देवाला की देवा आमच्या आई वडिलांना सुखी ठेव. प्रत्येकाचे आई वडील प्रार्थना करता पर देवाला अरे पांडुरंगा माझ्या मुलांना सुखी ठेव. कारण का सुखी ठेव? त्याच्यात त्यांचा स्वार्थ आहे. काय स्वार्थ आहे सांगू का मान? जोपर्यंत आमचं म्हातारपण सुखात जात नाही, आम्ही मेल्यानंतर आमच्या किरडीला त्याचा खांदा लागत नाही, आमचे हाडं पवित्र होत नाही, तोपर्यंत माझ्या मुलाला सुखी ठेव. सांगताना माय असं सांगता ना तुम्ही देवाला की माझ्या मुलांना सुखी ठेव. पण ते मुलं सुद्धा देवाकडे प्रार्थना करता बरं. अरे पांडुरंगा पांडुरंगा आमच्या मुलांना सुखी ठेव. आपण मागतो पण मुलं सांगता मग
माझ्या आई वडिलांना सुखी ठेव विजू महाराज. का सुखी ठेव आई वडिलांना? अरे पांडुरंगा, पवन महाराज, ज्ञानेश्वर महाराज, पांडुरंगा आमच्या आई वडिलांना सुखी ठेव, पण कुठपर्यंत सुखी ठेव? जोपर्यंत आमनी बिंगटी गरमा येत नाही. समजलं ना? नाही तर कालान पंगत काही समजायच्या. जोपर्यंत आमनीवाली ताई आमनी भिंगोटी जोपर्यंत गरमा येत नाही, जोपर्यंत आमनं लग्न होत नाही, तोपर्यंत मना माय बापले सुखी ठेव. मग एकदावनी आमनी भिंगोटी आमनी आका गरमावणी की आमना दल्ला धल्ली पादी गया तरी काही टेन्शन नाही. पादळाही जावत म्हणजे पादी गया तरी काही टेन्शन नाही बा. हा समजते ना भाषा? असं आहे. म्हणजे मुलांचा सुद्धा आई वडील जिवंत राहायला पाहिजे, त्यांचा सुद्धा त्याच्या मागे स्वार्थ आहे. आणि आई वडिलांना आमचे मुलं सुखी राहायला पाहिजे, त्याच्या मागे सुद्धा माय बापांचा स्वार्थ आहे. मग महाराज हे काय सर्व सांगितलं तुम्हाला? नासिवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याच्या शीनतेची फड. हे सर्व नाशिवंत आहे. मग आपलं कोणी नाही आहे. मग आपलं कोणी माहितीये का? देव माझा आणि मी देवाचा. ज्याच्या जीवनातून आई वडील चालले गेले ना, त्यांनी फक्त कोणाला आई म्हणू नका. जन्म देणारी आई जे मुलावरती प्रेम करते ना, सावत्र आई करू शकत नाही. सावत्र आई मुलावरती प्रेम करू शकत नाही. ज्या आईने जन्म दिलेला आहे ती आई प्रेम करते. पण ज्याच्या जीवनातून म्हातारपणात असो किंवा तरुण अवस्थेत असो आई गेली असेल, वडील गेलेले असतील, त्यांनी कोणाला वडील मानू नका आणि त्यांनी कोणाला आई म्हणू नका. त्यांनी देवाच्या मंदिरात जा किंवा त्यांनी आळंदीला जा, ज्ञानोबरायांकडे, आणि त्या ज्ञानोबरायांकडे पहा आणि एकच म्हणा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. आणि त्या ज्ञानोबरायांना सांगा की आमच्या जीवनातली जन्म देणारी आई सुद्धा चालली गेली. ज्ञानोबराया, आमच्या जीवनातला बाप चालला गेला, पण आता कोण आहे? ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. एका जनार्दनी पाय वंदितसे, न पाहे याती कुणाचा विचार, फक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई कशी माहितीये का? ज्यांच्या जीवनातली आई गेली, ज्यांच्या जीवनातला बाप गेला, त्यांनी माझ्या ज्ञानोबरायांकडे जा आणि त्यांच्यामध्ये आईला सुद्धा पहा आणि त्यांच्यामध्ये बापाला सुद्धा पहा. कारण का? ज्ञानोबराय जगाच्या माऊली का झालात माहितीये का तुम्हाला? ज्ञानोबरायांच्या जीवनातून सुद्धा जन्म देणारे आई वडील लवकरच सोडून त्यांना चालले गेलेले होते. म्हणून माझे ज्ञानोबराय अनाथांची माय झाले. काय झालेत? अनाथांची माय झाली. जा ना आळंदीमध्ये, ज्ञानोबरायांकडे जा, तुम्हाला आईचं सुद्धा प्रेम मिळेल आणि बापाचं सुद्धा प्रेम मिळेल. ते फक्त एकमेव आळंदीमध्ये. आणि ज्यांच्या जीवनातले आई वडील गेलेले असतील ना, त्यांनी आळंदीला जा, ज्ञानोबरायांच्या दरबारात ज्ञानेश्वरीचं पारायण करा आणि देह पवित्र करून घ्या. तिथं कुठं जायची गरज नाही. मग न लगती सायास जावे वनांतरा आणि सुखे येतो घरा नारायण. त्या ज्ञानोबरायांना सर्व साकडं घाला. ज्ञानोबराय आपले भाऊ सुद्धा आहेत, ज्ञानोबराय आपली बहीण सुद्धा आहेत, ज्ञानोबराय आपले माय सुद्धा आहेत आणि ज्ञानोबराय आपले बाप सुद्धा आहेत. मग त्या संत महात्म्यांच्या विचारांवरती आपण पावलं ठेवलं पाहिजे. ज्ञानोबरायांनी अभंगात सांगितलं की या संसारामध्ये, संसार हा मिथ्या आहे,
आणि देवाचं नामचिंतन हे सत्य आहे, हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. का सत्य आहे? हृदयाचं मंदिर करा, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदयी मंदिर हे स्मराकारे. तुम्ही या संसारामध्ये आला आहात ना, मग या संसाराच्या बंधनातून तुम्ही मुक्त होऊन जा. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, असं ज्ञानोबारायांनी सांगितलंय. मग या हृदयाचं मंदिर करा. आपण पहिले शाळेत जात होतो आणि शाळेत एक प्रार्थना म्हणायला लावायची आपल्याला गुरुजी. आठवते का तुम्हाला? प्रार्थना माहितीये का तुम्हाला कोणती होती का? भक्ती त्यात ठेवा. काय त्याचं पहिलं कडवं काय आहे? हा, देहाची तिजोरी भक्ती त्यात ठेवा. उघडदार देवाता उघडदार देवा, उघडदार देवाता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, त्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे बाप. दृष्ट दुर्जनांची कैसे गडे लोक सेवा. उघडदार देवाता उघडदार देवा. ही प्रार्थना आपल्याला गुरुजी सांगायचे, पण किती लोकांनी ही प्रार्थना म्हणली